यवतमाळमध्ये माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी नागरिकांच्या भारतीय नागरिकत्व मिळवण्याच्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे। त्यांचा आरोप आहे की बांगलादेशी खोटे दस्तावेज तयार करून भारतीय नागरिकत्व मिळवतात आहे। जाणून घेऊया या खडबडजनक आरोपाच्या तपशिलात। माजी खासदार किरीट सोमय्या यांचा बांगलादेशी नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यात होणाऱ्या खोट्या प्रमाणपत्र घोटाळ्याबाबत एक मोठा खुलासा झाला आहे। यवतमाळ येथील एका पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी सांगितले की बांगलादेशी नागरिक भारतात खोटे दस्तावेज तयार करून नागरिकत्व मिळवतात आहे। यावेळी सोमय्या यांनी सांगितले की 10,000 बांगलादेशी नागरिकांकडे भारतीय कागदपत्रे नाहीत आणि त्यांचे आधार कार्ड देखील फसवे असतात। यवतमाळमध्ये सुद्धा बांगलादेशी नागरिकांकडून खोटे दस्तावेज तयार करून जन्म प्रमाणपत्र मिळवले जात असल्याचे समोर आले आहे। या संदर्भात यवतमाळ पोलिसांमध्ये FIR दाखल होणार आहे। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात 400 अर्जांवर कारवाई सुरू असल्याचे सोमय्या यांनी सांगितले। हा जो प्रमाण आहे बांगलादेशी वाला ते वेगवेगळ्या पद्धतीने खोटे दस्तावेज तयार करतात। यात आता आतापर्यंत हे जे बोगस जन्म प्रमाणपत्र 10,000हून अधिक लोक अशी सापडले आहे की ज्यांच्याकडे भारतातला एक कागद नाहीये, बनावटी कागद नाही। आता अनेक शहरात त्यात मुंबई आणि आसपास फेरीवाले हे झारखंडचे साहेबगंज जिल्हा तसंच 24 परगणा मालदा या इथल्या आधार कार्ड घेऊन येतात। इथे आधार कार्ड पण फसवे असतात। तिथं विक्रोळीत 19 असे फेरीवाले मजदूर पकडून दिले। त्या सगळ्यांचा जन्म 1 जानेवारी, कुणाचा 1972 तर कुणाचा 1982, पण मुलाचा जन्म 1 जानेवारी, बापाचा 1 जानेवारी, काकाचा 1 जानेवारी, काकाचा मुलाचा 1 जानेवारी, त्याचे दस्तावेज सहज दिलेले आहेत। त्याची चौकशी सुरू झाली आहे। सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात 2,23,000 जन्म प्रमाणपत्रांचे पुनर्परीक्षण सुरू असल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले आहे। सोमय्या यांनी यवतमाळ तहसील कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारी दिलीत आणि यावर तात्काळ कारवाई करण्याचे आवाहन केले आहे। जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यात यवतमाळमध्ये पण अनेक ठिकाणी खोटे दस्तावेज देऊन प्रमाणपत्र मिळवण्याच्या घटना समोर आलेल्या आहेत। पुसदमध्ये 2,000हून अधिक अर्ज आले। त्यातल्या माझ्या माहितीप्रमाणे 400हून अधिक जे अपात्र लोक आहेत ज्यांच्याकडे भारतात जन्माचं कोणतंही कागदपत्र नाही, तर त्याच्यावर चौकशीवर कारवाई सुरू आहे। यवतमाळ शहरात पण अनेक लोकांनी खोटे फर्जी दस्तावेज दिलेले आहेत, तर त्याचा चौकशी होऊन आता त्याच्या संबंधात पण FIR दाखल होत आहे। महाराष्ट्रात जे 2,23,000 अर्ज आले होते त्या सगळ्यांचं आता पुनर्परीक्षण सुरू झालेलं आहे। यवतमाळमध्ये बांगलादेशी नागरिकांच्या खोट्या दस्तावेजांचा पर्दाफाश करणाऱ्या किरीट सोमय्या यांच्या आरोपावर अधिक तपास सुरू आहे।